अरे इतका वेळ झाला, वायदा केला किती वेळेला. आम्ही इतक्या वेळात येते ना, अजून पत्ता नाही. जीव तर नुसता खालीवर होऊन राहिला. आता करू का? हा, इकडे पाहा तिकडे नाही, बरं नुसती डोळ्यापुढे दिसती. तेव्हा आल्यावर किती मजा येईल, पण ती येईना अजून. मी अरे आले. बापरे. कधीपासून वाट बघताय ना मी माझी? काय म्हणतो, अरे बापरे, आताची काळजी आहे ना इकडं. हा. बापरे, किती जोरात होतोय धक 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 धक. अरे बाबा, नुसता जीव हारणी सारखा इकडून बघ तिकडून तिकडून. अरे पण एवढा उशीर कशा करता? तुम्हाला माहिती आहे ना माझा नवरा, हम्म. ते त्याला लय सांगून यावं लागतं. आता काय सांगायचं? अगं काय नवरा तो 17 ठिकाणी वाकडा तिकडा होईल. 578च मॉडेल ते. आपण कमीत कमी माझी आठवण होती का नाही तुला? मग येते ना आठवण. मग असेच येते का भेटायला तुम्हाला मी? अरे पण एवढा उशीर केला, तुझे काळी जाई ना हा. पा तिकडे गेलत. मला ना बरं वाटतं माहितीये का, तुम्ही माझी एवढी वाट बघतात ना. हम्म. कधी येणार कधी येणार, मला लय आनंद होतो ते बघून. खरं? मग त्याच्यासाठीच मी उशिरा येते. आणि दुसरं एक असं म्हणजे दुसऱ्याचा जीव पार निघून जायला होईल हा. आणि मग येणार असं. नाही नाही, कसं- असं कसं नाही, काय नाही, निघणार? नाही, कसं- असं कसं- कसं? म्हणजे माझंच आहे ना ते जीव, पण म्हणजे माझा जीव कसा निघून देणार मी? नाही निघून देणार नाही, पण जाऊन द्यायचं जर ठरवलं तर त्याला नाही हो, असं काय पण बोलू नका बर का. आता आहे ना, हम्म. आताची माझं काळी थोडस बरं वाटतंय ना नाही लेवल मध्ये आले. लेवल? हा, म्हणजे अशी नाडी जर बघितली ना, ठक 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 हा. कमी झाली. बरं मी काय म्हणतो, आता नुसतं बोलण्याला महत्व नाही. मग आपली भेट झाली ना, हा. आपल्याला हॉटेल मध्ये जायचं. हो का? हम्म. कधी? अन आज आज लगेच जायचं होय? पण- कधी जायचं पण आज? आज आपण थोडं बसू हम्म. आणि बसल्यानंतर हम्म. त्याचं नियोजन करू. हो, हो. आता मी फक्त 2000 रुपये संगते आणलेले आहेत. हा. तर पर्स मध्ये आहे काय? मी पर्स कुठे आणले? हं? नाही, घरी ठेवून आले. अगं पण मग आपण फोन पे काढू. हा, आहे ना तुमच्याकडे? हा. मग बस आहे ना, मग फोन. पण- ठीक आहे, चालेल ना, जाऊया. हं? हा हा, मजा येईल मजा पण येईल. मी काय म्हणतो, सांगा ना. आपल्याला आहे ना हा. कुठल्या लॉजला जायचं? आता तुम्हाला जास्त माहित असेल ना हो. अगं माहित आहे, पण मग तिथे आहे ना या असे चोरटे भामटेलही राहतात. मी तर फक्त तुमच्यासाठी सोबतच जाणार आहे, आणि ते पण पहिल्यांदा. मला काय माहिती लॉज अँड फायर काय असतात ते. मी कुठे गेले का आतापर्यंत? तो माझा नवरा फक्त घरी घेत, कुठे फिरायला घेत नाही, काही नाही, कुछ नाही. फक्त घरी घरी, फक्त काम करायचं, शेतात बघायचं, काम करायचं बघ. एक काम कर ना ग, हा. त्याला राजीनामा दिला तर चालेल. कसलं? आपण इकडे राहू. हो नाही हो, जाऊ द्या हो. अगं मरेल होतो. आहे ना जसं पण आहे, राहू द्या. आता मरेल तो. अगं पण हे ना हा. मनाची तृप्ती पूर्ण होत नाही, हम्म. वाट बघावं लागते. त्याच्यात किती मजा येते माहितीये का? वाट बघायचं, मग ती आली, मग बोलायचं. किती भारी वाटतं, किती भारी वाटतं. अरे हा, वाट बघायला म्हणजे ज्या वेळेला भूक लागेल नाही तोपर्यंत माणसाला काय नाही, पण भूक लागल्यावर जर भाकर भेटली, किती मजा येते. हो. मग भूक लागल्यावर आली ना मी. पण एक काम कर ना, हा. इतका उशीर कधीच करायचा नाही. हं? बरं बरं, ठीक, चालेल चालेल. बरं आता चालायचं का आपण? आता लगेच हं? बसा ना, थोडस बोलूया ना. बरं. आता मी थोडा आराम करतो. मला मांडवी घेशील ना? तुमच्यासाठीच आहे मग काय. पण माझं एक इच्छाच पुरी होत नाही ग. कसली इच्छा? मला असं वाटतंय का तू माझ्या जवळून जाऊच नाही. तस कस काय होणार हो? हं? पहिले भेटले पाहिजे होते ना तुम्ही मला. मी तुमच्या सोबतच लग्न केलं असतं बरं का? अगं मी तुझ्या करता काय केलेलं आहे माहिती का? हा, काय केलंय? जर तशी इमर्जन्सी आली ना, हा. तर तिकडे 2 बिघे जमीन सेपरेट घेऊन ठेवले. हो का? हो. म्हणजे आता जरी आपल्याला मुलं बाळ आहेतच ना, हा त्यांनी जरी अडीट आणलीच हा हा हा. तर तिकडे ती 2 बिघे सेपरेट तुझ्या नावावर करील मी. बरं बरं, मस्त आहे ना मग, एकदम भारी काम. एकदम भारी. हम्म. आणि माझं एक मत आहे हा का ग, हा, बोला ना. आपण जायचं कोणत्या हॉटेलला? पण आपण गोव्याला चालते का?
गोव्याला जाऊ ना, नंतर ना जाऊ ना, पुढच्या महिन्यात जाऊ ना आपण गोव्याला. अगं पुढच्या महिन्यात आता 1.5 महिना पाऊस सुट्टीवर जाणार आहे आणि पुढच्या महिन्यात पाऊस सुरू झाल्यावर आपण मी म्हातारा माणूस येवल ना ग. काही नाही हो, मी आहे ना तुमच्या सोबत. अरे हा गरम 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 गरम. म्हातारे तर काय, मी आहे ना तुम्हाला पावर. बरोबर बरोबर. नाही नाही, ही बॅटरी सांगते असली ना मग पावर आपल्या आप येते. अगं लगेच चार्जिंग होते. हा मग एकदम डाऊन बॅटरी चालते. तू आल्या आल्या इतकं बरं वाटलं येडे. मला पण लय भारी वाटतं माहितीये का तुम्हाला भेटल्यावर. खरं मग सारखं ते माणसाचं तोंड बघून बघून वैताग येतो. तुमच्याकडे आले ना, 2 शब्द प्रेमाचे बोले ना, लय भारी वाटत मला. अगं जेवणापेक्षा आहे ना आपल्याला बोलण्यानं सुद्धा पोट भरतो. पोट भरतं. हा बरोबर आहे. बरं शब्दाला किती गोडी आहे ग तुझ्या, आहे ना. तुम्ही कसं मला समजून घेता प्रत्येक गोष्टीमध्ये, तर बाबा तसला काहीच नाही. नाही नाही ना, ते काय त्याला फक्त काम 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 करायचं रात्रंदिवस. आणि तुला सांग का, तुझ्या होटावर जी लाली आहे ना, ती लाली तर इतकी भारी दिसते. हो का? हा. तुमच्यासाठीच येते. खरं का? हो एकदम. मग काय. अगं गुलाबी गुलाबी होट दिसतात ना, हा. नुसतं पाहिल्या पाहिल्या पोट भरत ग. हम्म. मी काय म्हणते हो, तुम्ही आता एवढे रोमॅन्टिक आहे, जवान असल्यावर किती रोमॅन्टिक असणार आहे. बाबा 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 3 तास. का हो, मला तुम्ही भेटले नाही अगोदर. अरे बाबा त्यावेळेला भेटायला आहे ना, त्यावेळेला सगळंच अंगावर पडलेलं राहतं. आता सगळं संसारातून मी रिटायरमेंट. सगळं झाल्यावर भेटले तुम्ही मला. अर्ध वय माझं पण गेलं, तुमचं तर पूर्णच गेलं म्हणा. अगं गेलं ना. मी काय म्हणतो, आपण माझी बॅटरी अजून चार्जिंग होऊ शकते तुझ्या. जाऊ द्या, मन तर नाही ना म्हातारा होत. येडी आहे का हा जीव म्हातारा होऊ शकत नाही. मग काय म्हणता अजून. आता अजून नाही काय म्हणत, पण आपल्याला आहे ना आता काहीतरी सुखादुःखाच्या गोष्टीत आपण करणारच आहे ना. तर असं जवळ बसलं ना, इतकं भारी वाटतं, इतकं भारी. सांगता पण येत नाही ते किती भारी वाटतंय माहितीये का. अरे बाबा त्याची बेरीज गुणाकार काहीच करता येत नाही. म्हणजे त्या प्रेमाला उपमाच नाही. किती मोठ काय ग. कोण कोण आहे कोण आहे तुम्ही कोण आहे. तुम्ही कोण आहे. तुम्हाला हवा दुसऱ्या माझ्यावर बसले नाही का. तुम्हाला काय करायचं. आम्ही दिलंय ना. तुम्हाला काय म्हणले, मी तुला नवरा करीन. हा कोण आहे. मी कधी म्हणते मारू नका. मी कधी म्हंटल तुम्हाला नवरा करीन म्हणून. तू काय म्हणली. कधी म्हंटलंय नवरा करीन म्हणून. खोटं कशाला बोलताय. मी ओळखत नाही तुम्हाला. ओळखत नाही मला. ओळखत नाही तू. नाही बघा मला लग्न आम्ही दिले. मी तुम्हाला ओळखत पण नाही बरं का. मला वाचवा ना तुम्ही. थांब थांब थांब, त्याचं होऊ दे, मला पाहू देत खरं. का रे ए बऱ्या, तू आला कुठून. तू आला कुठून. स्वतः म्हणजे कोण आहे तुमचे. चिरंजीव आहे माझा. का रे. आणि मी त्यांना कधीच ओळखत नाही म्हंटले, मला नाही म्हंटली. कस तू आला कशाला इथं. या पुन्हा मला हमी दिलतो कोणी. ना मना नवरा करीन तर तुलाच करीन. अरे काय बोलतो. लय खोटं बोलते. अहो मी त्यांना आता पहिल्यांदाच बघते. हा मला ते बघायचं सारखं टकमक येतं जाताना, पण मी स्वतःहून त्यांना कधीच बघितलं नाही. बरं तात्या तुम्हाला पटतं काही. काय आजकालचं नाही भाऊ. ये मग जवळजवळ 7-8 वर्ष. पटायला काय झालंय त्याच्यात. पण मग माय मात्र जमदारी पासून तुम्ही लावलं का जुगाड. काय करणार मग. हे मला मान्य नाही. बरं शास्त्र सुद्धा मान्य नाही. तुम्हाला काय करायचंय मान्य करून आणि नाही करून. आम्हाला मान्य होतं ना. जमतं आम्हाला जमतं. तात्या ही बाईची जाते असू दे ना. मग तिनं मला सुद्धा लग्नात हमी दिली. काय मला सुद्धा लग्नात हमी दिलत तिनं. मग काय पण खोटं बोलता होते. अहो मी काय म्हणते ऐका ना, ह्या माणसाला ना मी पहिल्यांदा बघते. ते ना तुमचे कान भरताय बर का. तुम्ही काही ऐकू नका. असं का. मग ते तर काही बघायला लागलं मला. वायदा केलता ना. म्हणजे ते काय पण बोलेल, असं पण बोलेल मी त्याच्यासोबत लग्न केलं. तुम्ही ऐकणार आहे का. हो मी खरं प्रेम फक्त तुमच्यावर करते बर का. बरोबर. काही नाही असं ना. नाही आपलं तर जुनं प्रेम आहे म्हणायला.
पण मग हा कसं काय म्हणतो का मला तू म्हणायला सांग ते काय पण म्हणतील, तुम्ही कशाला ऐकून घेता? द्या ना त्यांना दांडक द्या. तू इथं येण्याचं कारण काय? तात्या हा. बायची जातीने विश्वास घाते. तुला तुझ्या पोऱ्याचा भरोसा नाही, बरं बायचा भरोसा आहे ना. अरे तुझाही भरोसा आहे भाऊ बर का, पण हे जे आमचं जे प्रेम आहे ना भाऊ, पक्क गुंतलेले काळजात काळजात. त्याला कोयत्यानं थोडीला मी ते प्रिय म्हणलं. कशाला? हा मग समजा तुला भाऊ ये तुटू शकत नाही. अरे, या वयात तुम्हाला प्रेम करायचं तरी शोभलं पाहिजे. त्याचे सुद्धा टाइम कोणता वय? प्रेम करायचे. म्हणजे किती वय आहे माझं? हम्म? माझं कितीतरी वय आहे. नाही ना, तू त्याला वडील असन. ओ असं काय बोल तुला नका. सगळं गाव पडलं, तुला हा मात्राचा आवडला काय मला म्हातारं? म्हणले आवडतं ते, म्हणले लय प्रेम आहे त्यांच्यावर, म्हणले आवडतं. भाऊ ये शरीर म्हातारे, हा. आत्मा आहे ना ओरिजिनल आहे ओरिजिनल. दिल दिल हा. आता पण जवान आहे जवान. जर त्या बाबराव जर कळलं ना, काय? बाबराव आठ घेऊन जागेवर मरण. मरू दे, करू आम्ही जाय ना लग्न. मॅडम. मेला ना मेला, हा. तुम्ही दोघ जण जेलमध्ये जाऊन बसा, कशाला? पिठलं भाकर खायला. अटॅक येऊन मरल्यावर काही कोणी जेलमध्ये जात नाही, मग आम्ही लग्न करू मी ना. सांगा माझ्या बापाचं, मी सांगा जे केलं ते माझ्या बापामुळे झालंय. सांगा ना भाऊ, तुम्ही काय सांगत ए नाही ए बरं ए, तो किती जरी मीठ मिरची लावून सांगितलं ना का? कोणालाच खरं वाटणार अरे नाही. तात्यात तुझं वय राहिलं नाही आता. हा. माई माझी इच्छा होती बायको करावं, आता ती माझी आई झाली ना. मा आईच बरी आहे ना. नाही बरी बरी. हा? बरी आहे, बोलू बरी तिला आहे. आई सगळं बरी आहे. बोलू. आई बोलायचं मला बरं का. हा? आई बोल नाही तर मम्मी बोल. मम्मी बोल, हा. काय पण बोला चालेल पण मला. या विषयात तू डोकं घालू नको, आमचं जुनं प्रेम आहे भाऊ. तात्या हा. लाज वाटाय पाहिजे, हागणार नाही लाज, पाहणार तरी लाज, पाहणार तरी लांबून जावं. अरे काय तर अक्कल आहे का? सारखं तुमची लाज काढताय ते. आईला पण तुला घेणं काय पडलंय? अरे या वयामध्ये तुम्ही काय करावं? नातवंड मांडे घेऊन नादे लावा का तुम्ही? येईल ना पोरं गाडी. अरे पण मग ते पोरांचे लग्न तर होऊ दे ना, मग नातवंड होतील ना. आता कसे तुमचे जर लपडायचे पोरला कोण बायका देतं? हा आम्ही करून आणतो ना. कोण देतं तुम्हाला? आहे हा, माझ्या येडं आहे. नातेवाईकात मुली आमच्याकडे भरपूर आहे सगळं. बरं तुला इथे ते आवडलं काय? अहो, प्रेम आहे माझं त्यांच्यावर, आवडायचं खूप- काय? खूप होतं ते लांब होतं. काय आता आहे ना एवढं एवढंच राहिली, एवढंच काय मिस्टेक एवढंच राहिली पट्टी. मला स्टेटचं काय घेणं देणं नाही त्याचं आहे ना तिची जमीन जागा सगळी माझ्या नावावर करून टाकले. कर त्याची कर, तुझी समाधानी होती, तिची समाधानी होती. जेव्हा तुला आहे ना असं टोपलं घेऊन हिंडायला लागलं ना घरोघर, मग तेव्हा तुला कळलं. तुमच्यापेक्षा हुशार आहे तुमचे बाबा. हा, ऐका. हुशार आहे. भाऊ हुशार आहे माझ्या आधी त्यानं दुसरी बायका केलं, याच्यात हुशार आहे तू. काय, अरे तिच्या करता 2 बिघे जमीन सुद्धा एक ठिकाणी घेऊन ठेवली. त्यांची हा तिकडची. तुम्हाला काही सांगायची गरज नाही. हाडोळा काय हाडोळा घेऊन काला आडोळा? त्याचं फक्त कारण नाम होतं, ती खरेदी होत नाही. आडोळा नाहीच आहे तो, मग खरेदी त्याच्या झाली. शेजारी आहे. शेजारी हो. कांची ते मोरबाट मुरमट का आला? गाडव थांबत नाही, ते गाडाव अशी जमीन आहे. आम्ही थांबल ना ते. बर का, मिरची लावायचं काम करू नको आणि चाटा मारायचं काम करू नको. ऐका ना, हा. नाही स्टेट नाही ना तरी पण जाऊ द्या, मला मरू द्या. काय करायचं स्टेटला? बाबूरावची मरे जेवढी स्टेट आहे, हा. मला फक्त तुम्ही हवंय. बस बरं या बाय, त्याला तर किती सांभाळलं ना, हा. त्याचं इंजिनच बंद पडेल. नाही काय गरज नाही इंजन चालू करायची. माझ्या हातात आहे ना कसं चालू करायचं ते. हा मग? बॅटरी. त्याच्यात ऑइल नाही, ऑइल इंजिन मध्ये आम्ही ऑइल टाकू ना. डिझेल नाही. आम्ही स्टार्ट करून ऑइल याचं- टाकू. कच्चा दूर पिकतो, कच्चा दूर हाता. फेकू द्या, चालेल आम्हाला. तरी पण मला चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. भाऊ, प्रेम आहे हे आमचं. जे आहे ना हे ओरिजिनल आहे ओरिजिनल. हा एक काम करतो तात्या, हा. कर अजून 4 बायका कर, मी घेतो संन्यास. काय बस. घ्या घ्या, ते गाव काढतो तिकडं. जाऊ द्या ना, आपले होईल प्रॉपर्टी पूर्ण. अरे लाजा कुठे ठेवल्या लाजा? अगं पण मग तू एकुलता एक इंच. मग घेऊ द्या ना संन्यास, आपण करून दुसरं मूल बाळ. आहे. तुला बऱ्या बोला सांगतो, हा. त्याचा प्रेम तोड तू. कशाला? त्याचा प्रेम नाही तोडला ना, तो उद्या सकाळी बारी जिवंत दिसता नाही देणार तू. काय म्हणतो? झोपात किंवा डोक्यात दगड टाकशील. हा बरं बरं भाऊ, बरं. उलट म्हणून याला ना चोरटे निराते हल्ला करून याचा खून झालाय. ही असं तलवार का? कशा करताय? कंची ही तलवार 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 आहे ना करक्यान वाकून जाईल. काय तलवार वाकून जाईल. भाऊ, तिच्या बंदुकी एक तिच्या बुक्क्यातच. हा तिच्या खलास. बंदुकीची गोळी जर पाहिली तो हाय 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 त्या हाय. गुळीलाच बाळलाय तू, गुळीलाच बाळलाय. बरं तुला काय म्हणायचं नेमके? तरी म्हणलं मात्र ताकद एवढी एनर्जी आली कशी? कशी म्हणजे? त्याला कारण आहे. काय काय? कारण? बायच्या इकडे जाऊन तू दूध पितो, दूध दूध म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? काय म्हणायचंय? चहामध्ये पित का दूध? तसं म्हणा ना, चाय पाणी करते मी त्यांना.
कर कर चांगला करा चांगला करा. करेल मी, प्रेम आहे माझं ते. नाही नाही चांगला प्रेम कर. हम्म. हे प्रेम आदळ राहत बघा. हा, राहू दे. आंधळा गुंगा लंगडा बैरा सगळं राहू दे, आम्हाला चालेल. हा वर्ष 1.5 वर्षात जाईल मग उन्हात पडशील तू. तर बाबरावलाही सोडशील यालाही सोडशील. काय तिच्या नावावर करून ठेवले. बरं मी काय म्हणतो, तुला प्रेम करायचं होतं मामासारखा नव्हतं ना संकट प्रेम. काय हो? तुला काय अडचण नाही नव्हतं ना प्रेम करायचं. नाही पण मग आवडलं पाहिजे ना मी माणूस. तुला लय खुश करेन. लय खूप मला खूप एनर्जी आता सध्या. तुला खरं सांग का, कच्च्या कैऱ्या आंबट राहते हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण ती म्हणती पिकलेला आंबा आहे ना गोड गोड असत, हो. गोड गोड असत. त्याच्यामध्ये पडल्या की मध्ये सिरीम पडली सिरीम पुचपुच झाल्या पुचपुच कोई सटकन इकन कातड तुम्हाला सटकन. काय करायचंय, काय पण होऊ द्या. हा, मी म्हंटल ना माझं प्रेम आहे म्हणून मी सोडणार नाही त्यांना. तुम्ही किती पण मला काही पण सांगितलं ना तरी मी सोडणार नाही. सांगतो ना माझ्याला. सांगा बाबूरावला सांगा, तुमच्या आईला सांगा, कोणाला सांगायचं सांगा. याच्या जावा माझ्या लय बिया कर याच्या जावा 3.5 तोळ्याला गरका देईन ना मग हा गागून उठल. बरं आहे, ठीक आहे. तुम्ही ते आणि मी माझ्या नवऱ्याचं घर सोडते आणि ते तुमचं घर सोडील, आम्ही जातो राहतो दुसऱ्या एकदा ठिकाणी. जावा एकदा हाताला बांध बांध करायचा. हा, जावा माझ्या आहे ना असं जावा धरून वाढलाय मी काय? जागा धरून वाढली ना हा मोठ्यानं आरडर म्हणजे सोड सोड मी आता येणं ते अगं ते काही चाटा मारेल. चल आपण जाऊचा. म्हणजे कामच आहे ना सगळं ते. अगं तू येड्यावानी काहीच करू नको. हम्म. याचं ऐकूही नको. याच्या एका शब्दावर नाही. हा. तात्या घरी चाल तू परत तुला सांगशील जाऊ नाही नाही, आम्ही घरी नाही येणार. सांगशील चिमटा तेव्हा तुला कळन. आपण ना हॉटेलमध्ये जाऊन राहू. हा, हॉटेलमध्ये जाऊन राहू. आपण घरी जायचं नाही बिनधास्त बरं का? घरी काय हॉटेल मध्ये जाईन तर कुठे जाईल ज्या टायमाला आहे ना हा याला लय उतारता माझ्या ना जावा पकडी मध्ये धरून जा वाढला ना तर जिन्याच बंदी होईल. बस कुठे जा तुम्ही. गप्प बसा. काय पण तिच्या बोलू नका. पकडीमध्ये नुसतं इजार चालती इजार तिथंच राहून गेलत. तुलाही माहित नाही, फक्त मी आरडावाड का केला माहितीये का, जेणेकरून नाही नाही हा आता पुन्हा करणार नाही. आणि याचं नेमकं आपण धरलंय. म्हणजे पकडी मध्ये सापडेल नव्हतं का. येडा आहे का रे तू, पकडीमध्ये सापडला असता तर हिच्या कैची तुम्ही असतो का. मा- हा भाऊ, दुनिया झुकती. मी जर आरडावाड नसतं केला तर तिनं पुन्हा पकड चालू करून बंद करून एकदा धरला. बरं. नाही 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 भाऊ, आता आहे ना, हुशार आहे ते, हुशार आहे लय. त्यांना लय डोकं आहे. माझ्याला सांगतो नेमकी चटकायचे त्याला चटकायचे. मामाला चटका जर दिला ना हा. चटका जर दिला ना सगळं तू अवगुण तू बंद पडून जातील. अरे चटका द्यायला पण मी सांडशी जवळ ठेवणार आहे. हा. आता भाऊ. कसं कोण चटका देतो मी पण बघते ना. हा. तुम्ही लय अत्याचार केले त्यांच्यावर. बरं तू याला सोडती का नाही सुधी नाही सोडते मी, सोडित नाही. नाही सोडते. मला मारा नाही तर मारून टाका. मी त्यांना काय हात पण लावायचा नाही. हा, हा, सोडा, सोडा. मारू नका, मारू नका. सोडा, सोडा, सोडा त्यांना. सोडा. म्हणलं थांब 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 तुला ना सोडती का नाही तू नाही. ना सोडती का नाही. नाही सोड, नाही सोडणार, तू नाही मेला मा तू समज तू नाही सोडणार. तू आता तू कवर राखा करशील तिथं मी त्याचं झोपात काम करेन. कस करणार झोपत काम, मी बघते ना, मी बघते ना कसं करणार झोपत. हे बघ, तू तुझ्या पायरीनं राय, आमच्या वाट जाऊ नको. आता लय वाईट होईल. हा. बघता पण येणार नाही, एवढा वाईट परिणाम होईल. तात्या बाय द्या दाम काय राहत असं आहे का. हे काम करतो का काय माझा ऐकलं तुझा फायदा म्हणजे माझा फायदा काय करायचं. दोघं म्हणजे ठेवून घेऊ आपण. ए, काय बोलताय रे दोघं, काय बोलताय. नाही नाही चला म्हणलो हा, हिला सांभाळ म्हणलो सांभाळ सांभाळ. सांभाळ सांभाळ, मी ऐकलं ना कानाने का? दोघांनी ठेवून घेऊ म्हणून. हा, लाज वाटते का थोडस बोलताना. अरे जाणाने तर मनाचीच लाज ठेवा. ती ऐकली पाहिजे. नको नको नको. तुम्ही ऐकू शकते नाही का माझ्यावाला. अरे मी ऐकतो पण ती मोठी आग आहे बाबा. हा. तू कधी मारणार तात्या. मी जीव गेल्यावर. नाही हा? नाही एवढं वयस बारा नाही गिसी घाबरून नाही. पण कशाला, कशाला मारताय बाबा. त्यांना तुम्ही, कशाला मारताय. मी आजही मेलो असतो पण सगळा जीव तिथं अटकेले. आणि मी मारू देणार नाही त्यांना. हा. एवढं आता चालू घरी एवढं साधं सिंपल चालू? नाही. हा. माझ्याला घेऊन येतो. जा निघा हो, निघा. अरे येड्या तू मरदे, तुला बेऊन नाही राहिलो आम्ही हम्म. तर तुझी आई, हा? तुझी आई वीस नाही की मिरची ती जावय ह्या आईचं येड ते शिका. चल यायचं ग. नाही आता. जाऊन घेतो. जावा अरे जावा. मेला तर तो दावा सुद्धा घालणार नाही मी. हे आहे ना बघ. हा. ती जाईल बाबा त्याच्या मागं पडून बाब्या माग. येडा आहे तू येडा. याचे बाबे त्याला वाटले सोडूनच आलेली मी लय यांच्याकडे. पाहिले बर का भाऊ. एवढं जागलं नव्हतं वाजून त्याला सोडून आणली तर तो काय सांभाळ करणार आहे ती. हा 578चं मॉडेल आहे हा, बर का. असू दे भाऊ. बरं, बरं,
करा, तुम्हाला यायचं करा. ते प्रेम करत नव्हतं माझ्यावर म्हणून हात सोडून जोडले आले मी. बाबा, हात जोडले बाबा पुढे हात जोडले. बरोबर जोडले ना. या पुढे करा. तुला काय म्हणायचं नेमकं सांग. नाही मला नाही काय म्हणायचं. मग आता मी जातो कुठं फाशी घेऊन टाकतो. बरोबर जातो मी करतो माझ्या वाचा काहीतरी. अरे तुझ्या नावावर आखी इस्टेट केलेली मी. माझ्या नावावर करा ना, जाऊ दे अगं, ना, आपलं- मेलं तर मेलं. आपला आहे सेपरेट नको. चल आपण आहे ना ऐका ना, मी काय म्हणते, हं. कसं म्हणत होतो तुमचा मुलगा कधी मरणार, 1 वर्षात मरणार, असं होणार नाही ना? येडी आहे का ग. मग जसा जीवाचा जीव गुटमाळला ना हा. तो पक्का एकमेकाच्या अंतकरणात फिक्स कारण की तुम्हाला काय झालं तर मी एवढं मोठं आयुष्य कोणाच्या भरोश्यावर जाऊ. अगं त्याकरता मी सगळं तयारी करून ठेवलेली आहे. तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही. असं बोलू नका बर का, हं. असं नका बोलू. अगं पण जन्माला आलेला मनुष्य मरणारच आहे ना. मरणारे पण आपण आपल्या तोंडाने कशाला बोलायचं? पण ते कोणालाच चुकत नाही ना. ते तर आहे. मला नुसतं जीव माझा खालीवर का होतो माहितीये का? का? तुझा कलर, तुझी वर्तणूक आणि ये कपडे बिपडे घालण्याची पद्धत. म्हणून मला एक गाणं असं आठवतंय. गोर गोर अंग तुझं ये सारच दिसतंय उघड, पोरी कुठलं हे लुगड, सांग 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 पोरी कुठलं हे लुगड, सांग सांग कशानी होत तुझे ग झाले लालम लाल, बुकी कशाची फासली ग सफेद झाले गाल, अग लाखामध्ये एकच दिसतंय गोड तुझं हे मुखड, पोरी कुठलं हे लुगड, सांग. पण कुठल्या गिरणीचं आहे हे घेतलेलं आहे मस्त एकदम भारी दुकानात. असं ना? मग तुम्ही पैसे दिले होते ना, हो ते पैशानेच घेतली होती मी. त्यावेळेच आहे का? हो, मग आता याच्यापेक्षा आपण भारी आणू. तुम्ही 5,000 दिले होते ना मला. हो चला मग जायचं का? आता हो आता आपण जाणार हम्म. हॉटेलमध्ये बसणार, थोडासा नाश्ता करणार, आराम करणार, हम्म. हनुन होणार. चला 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 जाऊया चला.